कसे आहात बालमित्रांनो? तुम्ही रवींद्रनाथ टागोर यांचं नाव तर ऐकलंच असेल ना. हे बंगालमधले प्रसिद्ध लेखक आहे. अनेक गोष्टी, नाटकं, कविता लिहिल्या. आपलं राष्ट्रगीत जनगणमन पण त्यांनीच लिहिलेलं आहे. त्यांची एक गोष्ट आहे काबुलीवाला, खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही ऐकली नसेल तर ऐका हां, खूप छान आहे. या गोष्टीचा नायक काबुलीवाला म्हणजे एक विक्रेता होता, व्यापारी होता. तो काजू, बदाम असे ड्रायफ्रूट्स काबूलवरनं आणायचा आणि आपल्या भारत देशात विकायचा. इथेच एक छोटीशी मुलगी होती मिनी. तिचे वडील लेखक होते. तर तो त्यांच्या घरासमोर निघायचा. त्या मिनीला पाहून त्याला खूप आनंद व्हायचा. तो त्या मिनीला काही काजू बदाम द्यायचा, कधी तिचे आईवडील विकतही घ्यायचे. पण तो रोज यायचा आणि रोज हा तिच्याशी गप्पा मारायचा. त्याच्या आईवडिलांना भीती वाटायची. तुमच्याही आईवडिलांना भीती वाटतेच ना, जर का तुम्ही कोणी अनोळखी लोकांशी असं बोलाल तर. फेरीवाल्याशी खूप बोललं तर म्हणतात ना, आतमध्ये ये, बोलू नको. तसं तिच्या वडिलांनी पण म्हटलं. ते पाहायचे की रोज ही काय बोलते बाई, इतका वेळ बस. एखाद दिवशी तिला पकडून घेऊन तर नाही जाणार, बच्चे पकडणेवाला तर नसेल, असं वाटायचं आईवडिलांना. मग त्यांनी खूप रागवलं. मग तिने जाणं बंद केलं काही दिवस. आता याला खूप वाईट वाटलं. हा गेला तिथे तिच्या वडिलांचं. का बरं आजकाल तुम्ही का नाही मला भेटू देत तुमच्या मिनीसोबत? मग ते म्हणाले, आम्हाला काय माहिती तू कोण आहे, कुठला आहे. मग त्यांनी दाखवलं त्यांना. तो म्हणे, नाही हो, मी खूप दूरून आलेलो आहे. आपलं बायको मुलांना सोडून आलो आहे. तुमच्या मुलीसारखी माझी पण एक छोटीशी मुलगी आहे. असं म्हणून त्यांनी एक कागद काढलं. त्या कागदावर त्याच्या मुलीच्या हाताचे छप्पे त्यांनी घेतलेले होते आणि तो आपल्या हृदयाशी ते छप्पे ठेवून मुलीची आठवण करायचा. तो म्हणे, तुमची मुलगी पाहिली की मला माझ्या मुलीची आठवण येते आणि म्हणून मी तिच्याशी बोलतो. मग तिच्या वडिलांना खात्री पटली आणि ते मग मिनीला त्याच्याशी बोलू द्यायचे. छान दोस्ती झाली होती दोघांची. आता एकदा काय झालं, आता असं करता करता वर्ष झालं. याला जायचं होतं आपल्या काबूलमध्ये. त्याला आपल्या मुलीला भेटायची इच्छा झाली. तो जाणार होता. मग जायच्या आधी त्यांनी विचार केला की ज्या ज्या लोकांना त्यांनी विकल्या, काही लोकांनी त्याच्याकडनं उधार घेतलं होतं, ती उधारी वसूल करायची. म्हणून तो त्यांच्या घरी गेला त्या लोकांकडे. तर सगळ्यांनी पैसे त्याला काय दिले परत. पण एका जणाने त्याशी खूप भांडण केलं. तो वाईट माणूस होता. तो म्हणे, मी नाही देत पैसे, माझ्याजवळ नाही आहे. आणि त्या भांडणात खूप मारापेटी त्यांची झाली आणि मग पोलीस आली आणि पोलिसने त्याला जेलमध्ये टाकून दिलं. मग काही वर्ष तो जेलमध्ये राहिला. मग तो आपल्या काबूलमध्ये गेला, पुन्हा परत आल्यावर त्याला पुन्हा याची आठवण आली मिनीची. तो मिनीच्या घरी गेला. आता हा तो हे पार विसरल्यासारखंच झालं होतं त्याला की आपण इतक्या वर्षांनी येतोय तर मिनी म्हणजे काय, ती तशी पहिल्यासारखी छोटीशी मिनी तर नसेल राहिली, ती तर मोठी होऊन गेली असेल की नाही, हे त्याच्या लक्षातच नाही आलं. तो तिच्या घरी गेला. तिच्या बाबांना म्हणाला, मी मिनीला भेटायला आलोय, मिनीला बोलवा. इकडे मिनी मोठी होऊन गेली होती, तिचं लग्न होतं. ते म्हणे, नाही ती खूप बिझी आहे, ती नाही येऊ शकणार. नाही म्हणे, मी तिला भेटल्याशिवाय जाणारच नाही. मग शेवटी तिच्या वडिलांनी बोलवलं मिनीला. तर मिनीला पाहिल्याबरोबर, अरे ही ती मिनी नाही आहे, तो ओळखेच ना तिला. तर असा हा चांगला काबुलीवाला. पण सगळेच फेरीवाले काही चांगले नसतात बरं. बालमित्रांनो, तुम्ही सांभाळून राहा हं. कोणी तुम्हाला अनोळखी माणसाने काही चॉकलेट्स वगैरे दिले तर घ्यायचं नाही हं. कशी वाटली बालमित्रांनो तुम्हाला ही गोष्ट? आवडली ना? आजपासून मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रांतातल्या वेगवेगळ्या लेखकांच्या छान छान गोष्टी सांगायचा प्रयत्न करेन. सगळ्या देशांमध्ये, सगळ्या भाषेंमध्ये वेगवेगळं साहित्य असतं. प्रत्येक ठिकाणचं जे चांगलं आहे ते जाणून घ्यायचा, वाचायचा आपण प्रयत्न करावा. आज रामनवमी. रामायणसुद्धा वेगवेगळ्या देशांमध्ये ऐकल्या वाचल्या जातं. वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेलं आहे. आपण रावणाला एक
दुष्ट माणूस म्हणूनच ओळखतो. राम आपले आदर्श आहे. परंतु अनेक देशांमध्ये रावणाची पूजा सुद्धा होते. रावण विद्वान होता, तो शिवभक्त होता, त्याला वीणा वाजवता यायची. शिवतांडव स्तोत्र त्यांनी लिहिलेलं आहे. तर असंच आपण प्रत्येक गोष्टीतलं चांगलं, प्रत्येक व्यक्तीतलं चांगलं शोधायचा प्रयत्न करूया. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत. तोपर्यंत बाय.